गेल्या काही वर्षांमध्ये गुजरातचं जामनगर त्याचा वेगाने विकास झाला। एक ऐतिहासिक शहर ते औद्योगिक नगरी असा प्रवास या शहराने केलाय। जामनगर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक शहर। हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे। तसंच राज्यातील एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र म्हणून त्याची ओळख आहे। अरबी समुद्रातील कच्छच्या खाडीलगत दक्षिणेला जामनगर वसलाय। इथे प्रामुख्याने सिमेंट, मातीची भांडी, कापड आणि मीठ निर्मितीचे उद्योग आहेत। शिवाय जहाज बांधणी, जरीकाम आणि धातुकलेसाठी सुद्धा हे शहर ओळखलं जातं। जामनगरच्या रिफायनरीनं केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा आपला ठसा उमटवलाय। रिलायन्स उद्योग समूहाच्या रिफायनरीत दर दिवशी 1.24 मिलियन बॅरलची निर्मिती केली जाते। 2000 साली रिलायन्सनं 36 महिन्यात जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी इथे उभी केली। जामनगर पेट्रोकेमिकल्स आणि एकीकृत रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात हरितपट्टा सुद्धा विकसित करण्यात आलाय। जामनगर लगतच्या वाळवंटात जणू मानवनिर्मित आश्चर्य उभं करण्यात आलंय। आशिया खंडातील सगळ्यात मोठी आंब्याची बाग इथे पाहायला मिळते। इथे शैक्षणिक संस्थांचं जाळं विणलं गेलंय। यामध्ये दोषी कालिदास आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, MP शाह मेडिकल कॉलेज, MP कॉमर्स कॉलेज आणि VM मेहता कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स यांचा समावेश आहे। इथे गुजरात आयुर्वेदिक विद्यापीठाचं केंद्र सुद्धा आहे। देशातील एकमेव आयुर्वेदिक महाविद्यालय तसंच टाय अँड डाय अर्थात बांधणी कलेसाठी जामनगर प्रसिद्ध आहे। पर्यटनाच्या दृष्टीने जामनगरमध्ये अनेक ठिकाणं आणि धार्मिक स्थळं आहेत। त्यामध्ये लकोटा संग्रहालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, काली मंदिर, जैन मंदिर, श्री कृष्ण प्रणामी संप्रदायाचं मूळ स्थान, श्री 5 नवतनपुरी धाम खिजडा मंदिर, श्री स्वामीनारायण मंदिर, माणिकभाई मुक्तीधाम, शाही महाल आणि प्रताप विलास यांचा समावेश आहे। जामनगर शहराच्या मध्यभागी एक सुंदर तलाव आहे। तसंच 2 भव्य प्राचीन इमारती, कोटा बॅस्टियॉन आणि लखोटा या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहेत। या शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि महालांच्या सोबतच आधुनिक कारखाने, रुग्णालय, निवासी क्षेत्र हे सुद्धा उभं आहे। जामनगरमध्ये देशातलं पहिलं आणि जगातलं दुसरं सोलर रुग्णालय आहे। महाराजा रणजित सिंह यांनी उभारलेल्या या रुग्णालयात सूर्यकिरणांच्या माध्यमातून उपचार केले जातात। सुरुवातीच्या काळात जामनगर हे फारसं प्रसिद्ध नव्हतं, मात्र आता जामनगर अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं वैविध्यपूर्ण शहर बनलंय। जामनगर रिलायंस इंडस्ट्रीज आने के बाद ओल्ड सिटी के नाम से पूरे विश्व में प्रचलित हुआ। यहाँ का जो गुना विकास है वो दिन प्रतिदिन होता जा रहा है। खास तौर पे बात की जाए, यहाँ की आबादी भी बड़ी है और रोजगारी के क्षेत्र के लिए कहीं और राज्य से यहाँ मजदूर भी आ रहे हैं, उसको रोजगारी भी मिल रही है। देशभरातून लोक पोट भरण्यासाठी जामनगरला येतात। देशातील 35% क्रूड ऑइल जामनगरच्या भूमीत रिफाइंड होत आहे। जामनगर वासियांना याचा सार्थ अभिमान आहे। 20 वर्षांपूर्वी शहरात वाहतुकीची मोठी समस्या होती। आता जामनगरमधल्या रस्त्यांचं रुंदीकरण झालंय। ओव्हरब्रिज तयार करण्यात आले आहेत। ओव्हरपास, फ्लायओव्हर हे सुद्धा बनलेत। शहराच्या समृद्धीसोबतच सामान्य नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।